तुम्ही आजपासून आमरण उपोषण करणार होता, आज तुम्ही उपोषण करत नाही. तुम्ही जनतेच्या प्रश्नासाठी लढला होता, आज तुम्ही मागं का सरताय, उपोषणाला बसत नाही? नमस्कार. मी प्रथम तुम्ही जो प्रश्न विचारला की जनतेच्या प्रश्नासाठी तुम्ही लढला होता, उपोषणाला पासून माघार का घेताय, मी आजही सांगतो की जनतेच्या प्रश्नांसाठी मी कटिबद्ध आहे. आमचे सर्व शिवसेनेचे नगरसेवक सर्व कटिबद्ध आहे. आम्ही दिलेल्या शब्दाला, हे लोकांच्या दिलेला शब्द आम्ही 100% पूर्ण करणारच. आज मी नगरपालिकेला 1/4/2026 रोजी एक सर्व सिद्धेश्वर वासियांच्या घरकुलांचा प्रश्न निकाली लागावा यासाठी पत्र दिलं होतं. त्याच्यानंतर नगरपालिकेने मला एक पत्र काढलं आहे आणि सुरुवात केली आहे. त्यांनी सकारात्मक सुरुवात केली आहे. 8 तारखेला जी माझी प्रमुख मागणी होती की सर्वसामान्यांना घरकुल मिळावं, त्यांना न्याय मिळावा, त्यांचा जो घरकुलांचा खरा प्रश्न होता तो कुठेतरी मार्गी लागावा, तो कुठेतरी नगरपालिकेच्या माध्यमातून एक सकारात्मक पाऊल नगरपालिकेने सुरुवात केलेली आहे. त्यांनी एक लेखी स्वरूपाचं, हे बघा, त्यांनी एक पत्र दिलं आहे की बा आम्ही टेंडरिंग ऑनलाईनवर तुम्ही पाहिलं तर ऑनलाईन टेंडर दिसते, टेंडर काढलेलं आहे त्यांनी. जे आज 1500 ते 1700 सिद्धेश्वर वासियांचा घरकुलांचा प्रश्न होता तो कुठेतरी मला आशेची किरण दिसते. मला खूप सांगून आनंद होतोय की आम्ही ज्या प्रश्नांसाठी इतक्या दिवसापासून भांडतोय किंवा त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी नगरपालिका प्रशासनाशी भांडतोय, तो एक चांगल्या पद्धतीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन त्यामध्ये दिसतोय. 22 तारखेला त्याचं क्लोजिंग आहे. 22 तारखेला जे टेंडर आहे त्याचं क्लोजिंग होणार आहे आणि 24 तारखेला ओपनिंग होणार आहे. 24 तारखेनंतर त्याचा मार्ग मोकळा होईल किंवा कुठल्या कंपनीने ते टेंडर घेतलं त्यानंतर त्याचा सर्वे होईल. सर्वे झाल्यानंतर माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे तो प्रस्ताव पाठवला जाईल आणि त्याच्यानंतर त्यांचा एक DPR तयार झाल्यानंतर तो तिकडनं आल्यानंतर परत भूमी अभिलेखकडे येऊन नगरपालिकेच्या दप्तरी नोंद होईल. म्हणजे त्या घरकुलाच्या, त्या घरांचे मालक खऱ्या अर्थाने ते लोक होतील. हीच माझी प्रमुख मागणी होती. आमच्या सर्व नगरसेवकांची खऱ्या अर्थाने तीच मागणी होती किंवा त्या गरीब लोकांचा प्रश्न हा मार्गी लागला पाहिजे. आणि मला अतिशय आनंद होतोय की आमच्या लढ्याला यश, शिवसेना पक्षाच्या लढ्याला यश आलं आहे. आमचे सर्व शिवसेनाचे नगरसेवक, आमच्या गटनेता तृप्ताताई महाजन, माझ्या पत्नी बाला मेढे, अशफाक भाई, त्यानंतर विनोद झोपे आणि जुम्मा खाटी हे सर्व शिवसेनाचे नगरसेवक या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. आम्ही 1 तारखेला एक आंदोलन केलं होतं, त्यामध्ये सर्व लोकांनी सहभाग घेतला होता आणि आम्ही असे इशारा दिला होता नगरपालिकेला की आपण सुरुवातीला त्यांना विनंती केली होती की आमची विनंती आहे तुम्हाला की आम्ही एक शांततेच्या लोकशाही पद्धतीनं असं आंदोलन करतोय, तर आम्हाला उपोषण करायची वेळ येऊ देऊ नका. कारण आम्ही जर उपोषणाला बसले आणि त्यानंतर होणारे परिणाम, आम्ही उपोषणातून माघार घेणार नाही आणि त्यानंतर जे परिणाम होतील ते नगरपालिकेला याचे गंभीर स्वरूपामध्ये भोगावं लागतील. तर ही नगरपालिकेला माझी विनंती आहे की आपण माझ्या विनंतीला मान देऊन, आमच्या सर्व नगरसेवकांच्या विनंतीला मान देऊन आपण जे टेंडर काढलं, मी नगरपालिकेचे माननीय नगराध्यक्ष तसेच नगरपालिकेचे मुख्य अधिकारी व संपूर्ण प्रशासनाचे आभार मानतो. आणि ज्या पद्धतीने त्यांनी सकारात्मक जे पाऊल उचललंय की आशा बाळगतो की लवकरात लवकर त्या लोकांचा घरकुलाचा प्रश्न मोकळा होईल आणि आशा बाळगतो की त्या लोकांना न्याय मिळेल. एवढी जर अशा पद्धतीने यापुढे जर असं कुठलंही, मी परत तुम्हाला सांगतो की जर हा प्रश्न निकाली नाही लागला आणि परत टेंडर काढून हा प्रश्न परत थंड बस्त्यामध्ये जर पडला तर मी या बाबतीमध्ये 100% तीव्र आंदोलन करीन आणि याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करीन. एवढं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.